नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री गेले धावून. 26 एप्रिल रोजी राबवणार शिक्षण परिषद आणि नालेसफाईच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचा अनुभव काल पुन्हा एकदा मुंबईकरांना अनुभवायला मिळाला. रस्त्यावर अपघात झालेला पाहून आपला ताफा थांबवून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून गेले. काल रात्री मुंबईकडे जात असताना विक्रोळीजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाल्याचं शिंदे यांच्या निदर्शनास आलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी आपला ताफा थांबवून स्वतः गाडीतून उतरत या जखमी बाईकस्वाराची चौकशी केली. तसंच तात्काळ आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चंद्रकांत पोळ असं या जखमी बाईकस्वाराचं नाव असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात त्याच्या पायाला मार लागला असून त्यावर उपचार करण्यात आलेत. आपल्याला अपघात झाला असताना देवदूत बनून मदतीसाठी स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे धावून आलेले पाहून त्याने त्यांचे मनोमन आभार मानले. तर उपमुख्यमंत्री शिंदे यांचा संवेदनशीलपणा पुन्हा एकदा अधोरेखित झालाय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशात लागू झालं असून महाराष्ट्रात त्या अंतर्गत शालेय स्तराचे राज्य अभ्यासक्रम आराखडा सर्वांसाठी खुला झालाय. याची माहिती शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठाण्यात शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री माऊली मंडळ ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत शिक्षण परिषद राबवली जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विद्याभारती कोकण प्रांत आणि श्री माऊली मंडळ ठाणे यांच्या वतीनं माऊली मंडळ सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला प्राध्यापक डॉक्टर श्रीपाद ढेकणे, मुख्याध्यापक संतोष भणगे, प्राध्यापक डॉक्टर नरेंद्र पाठक उपस्थित होते. या शिक्षण परिषदेचं उद्घाटन शनिवारी 26 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर शिक्षणात पंचकोश आणि भारतीय शिक्षण मनोविज्ञानाचा आधार या 2 पुस्तकांचं विमोचन होणार आहे. तर सकाळी 11 वाजता डॉक्टर श्रीपाद ढेकणे हे उपस्थितांशी संवाद साधतील. तसंच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर शिक्षण तज्ज्ञ आनंद काटीकर आणि पंचकोश विकास या विषयावर आदित्य शिंदे दोघे उपस्थितांना संबोधणार आहेत. या व्याख्यानानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक, कनिष्ठ विद्यालय आणि संस्थाचालक आणि पालक या 4 विभागात 4 सत्र होणार आहेत. यात या धोरणाबाबत त्या विभागाची जबाबदारी याची मांडणी केली जाणार आहे. हे सर्व सत्र पार पडल्यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होणार आहे. त्यात पालक, शिक्षक, संस्था तसंच मुख्याध्यापक यांच्याकडून येणाऱ्या प्रश्नांचं निरसन केलं जाणार आहे. या परिषदेचा प्रस्ताव शासनासमोर सादर केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या संपूर्ण परिषदेत 3 ते 8 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी शिशुवाटिका, पंचकोश आणि संस्कृतमध्ये विज्ञानाची परंपरा याचं प्रदर्शन आयोजित केलं गेलं आहे. याची 15 मिनिटाची मांडणी असणार आहे. या शिक्षण परिषदेत सहभागी होण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. त्यासाठी आयोजकांना गुगल फॉर्मची निर्मिती केली आहे. ज्या व्यक्तीची नोंदणी असेल त्या व्यक्तीलाच या परिषदेत सहभागी होता येणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. ही कामं पावसाळ्यापूर्वी मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होतील असं प्रतिपादन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केलंय. पहिल्या टप्प्यात याच प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे कार्यादेश देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील काम 25 एप्रिलपासून सुरू होईल. नालेसफाईचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळलं जावं, झालेल्या कामाची माहिती दररोज नोंदवण्यात यावी, तसंच संबंधित अभियंता आणि स्वच्छता निरीक्षक यांनी त्याचा दैनंदिन अहवाल ठेवावा असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलेत. नाल्यातून उचललेला गाळ तात्काळ उचलला जावा, त्यामुळे दुर्गंधी पसरू नये असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय. सोमवारी सकाळी कापूरबावडी पोलीस स्टेशनलगत असलेल्या नाल्याच्या सफाईनं या मोहिमेचा आयुक्त राव यांच्या उपस्थितीत आरंभ करण्यात आला. यावेळेला माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर, माजी नगरसेविका निशा पाटील, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. त्यानंतर हरदासनगर येथील नालेसफाईच्या कामाला आरंभ करण्यात आला. पाठोपाठ रेल्वे मार्गालगत ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ नाल्याच्या सफाईचं काम सुरू करण्यात आलं. यावेळेला माजी नगरसेवक विकास रेपाळे, माजी नगरसेविका नम्रता फाटक आणि नम्रता भोसले, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील 9 प्रभाग समिती क्षेत्रात छोटे आणि मोठे असे सुमारे 278 किलोमीटर लांबीचे नाले. पहिल्या टप्प्यात नौपाडा, कोपरी, उथळसर, मेजोडा, मानपाडा, दिवा आणि कळवा या 5 प्रभाग समिती क्षेत्रात नाले सफाईचे कार्यादेश देण्यात आलेत. तर दुसऱ्या टप्प्यात मुंब्रा, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर आणि वागळे स्ट्रीट नाले सफाईचं काम सुरू होणार आहे.
शहरातील वाढत्या पाणी टंचाईवर तोडगा म्हणून सर्व्हिस सेंटर्स बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिकेकडून देण्यात आलेत. परिणामी गोरगरिबांच्या पोटावर पाय आणला जातोय. सर्व्हिस सेंटरवर काम करणाऱ्या मुलांची 2 महिने उपासमार होणार आहे. त्यामुळेच सर्व्हिस सेंटर बंद करण्याआधी पाण्याचा प्रचंड उपसा करणारी अनधिकृत बांधकामं रोखावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे. राज्यभर सध्या पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण झालंय. धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागल्यानं अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. तसंच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी वाहनं धुणारी सर्व्हिस सेंटर्स बंद करण्याचे आदेश ठाणे महापालिकेनं दिले आहेत. या संदर्भात आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सुहास देसाई यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले. देसाई यांनी दिलेल्या निवेदनात भविष्यात ठाणे शहराला पाणी टंचाईला सामोरं जाऊ नये आणि जलसाठा कमी होतोय या कारणांसाठी उपाययोजना म्हणून निर्बंध लादले जात आहेत. या निर्बंधांमध्ये गोरगरीब लोक चिरडले जात आहेत. हातावर पोट असणाऱ्या घटकाची उपासमार होणारे सर्व्हिस सेंटरवर काम करणारे लोक अत्यंत गरीब आहेत. त्यांच्या रोजगाराची चिंता न करता पालिकेने हे आदेश जारी केलेत. मात्र ज्या बांधकामांना सर्वाधिक पाणी लागतं त्याकडे दुर्लक्ष करण्यात येतंय. दुसरीकडे 50 मजल्यांच्या इमारतीला मंजुरी दिली जाते. हा प्रकारच चुकीचा आहे, म्हणून सर्वच बांधकामं बंद करावीत, अशी मागणी देसाई यांनी केली आहे. आम्ही आता सर्व कार्यकर्ते माननीय जितेंद्रजी आव्हाड यांच्या आदेशाने महापालिका आयुक्तांना भेटायला आलो होतो, पण आयुक्त साहेब आज कार्यालयात नाही आहेत, म्हणून आम्ही पत्रव्यवहार जो करायचा होता तो त्यांच्या कार्यालयाशी करून आलो. नजीकच्या काळात ठाणे महानगरपालिकेने बऱ्याचशा ठाणे शहरात असणाऱ्या अधिकृत अनधिकृत सर्व्हिस सेंटर्सना नोटिसा दिल्या आहेत. पाण्याचे खूपच प्रॉब्लेम चालू आहेत. पाणी टंचाई भासवण्याचा प्रकार आहे किंवा होऊ शकते भविष्यात. त्याच्यासाठी तुम्ही तुमची सर्व्हिस सेंटर बंद करा, अशा प्रकारच्या कायदेशीर नोटिसा ठाणे महापालिकेने दिल्या आहेत. मग हा प्रकार असेल, हा नक्कीच ठाण्यातील जनतेसाठी एक म्हणजे हानिकारकच आहे. कारण पाणी ही माणसाच्या मानवी जीवनातली एक मोठी नीड आहे, आवश्यकता आहे. आणि जर खरोखर ही गोष्ट आयुक्तांच्या नजरेतच असेल, मग त्यांनी फक्त सर्व्हिस सेंटर्सला का टार्गेट केले? माझं आव्हान आहे आयुक्त साहेबांना, आयुक्त साहेब, तुम्ही जर खरोखर हे ठाणे शहर चालवता किंवा ह्या ठाणे शहराचे वाली म्हणून काम करता किंवा ठाण्याच्या नागरिकांचे एक भविष्य म्हणून जर काम करताय, तर सर्वप्रथम ठाणे महानगरपालिकेत जी अनधिकृत बांधकामं चालू आहेत ती बंद करा. ती का चालू आहेत? त्याला काय कारण आहेत? त्याला पाणी चालत नाही. आज बऱ्याचशा घोडबंदरला जा, 70 50 माळ्याच्या बिल्डिंगींना तुम्ही परमिशन दिले आहेत, त्यांनाही कन्स्ट्रक्शनला पाणी लागतं. ते बाजूला मॅन्युअल मारतात, बोरिंग मारतात आणि त्या बोरिंगचं पाणी म्हणजे ह्याच्यातली पातळी खाली जातेच ना. त्या गोष्टीकडे आपण लक्ष का नाही? का? ते धनाढ्य लोक आहेत, भरपूर पैसेवाले लोक आहेत, आणि ही जनता जी आहे रस्त्यावरची आहे, यांना कोण विचारणार? यांनी 2 महिने खाल्लं नाही खाल्लं, तुम्हाला काय फरक पडणार आहे? पण तुम्ही पैसेवाल्यांचीच बाजू घेणार. ही परिस्थिती आहे ठाणे महानगरपालिकेची. त्यामुळे आमची आयुक्तांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे चेतावणी आहे, जर असा भेदभाव करून तुम्हाला जर ही महापालिका चालवायची असेल तर महापालिकेत घुसून आम्ही तुमच्या खुर्चीवर बसून आंदोलन करू. हे चालून देणार नाही. ही महापालिका ठाणेकर लोकांची आहे, ही तुमची नाही आहे. तुमची दादागिरी चालणार नाही. सकाळी उठणार याचा धंदा बंद करू, संध्याकाळी उठणार याचा धंदा बंद करू, हे चालणार नाही. कृपया महापालिका आयुक्तांनी हे जे काय चाललेलं आहे, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, तुमच्या खालचे अधिकारी करत असतील आणि तुमच्या आदेशाचं पालन करत नसतील, तर कृपया हे थांबवा. आणि सगळ्यात आधी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये इवन दिव्यात जाणार काय प्रकार चालू आहे बघा. किती अनधिकृत बांधकाम चालू आहे. एक गल्ली सोडून 10 बिल्डिंगी चालू आहेत. शिळपाट्यावर जा, काय प्रकार चालू आहे. आपण झोपा काढताय. कुठे आहे महापालिका? तिथे तुम्हाला पाणी टंचाई जाणवत नाही. हे गोरगरिबांच्या बोरिंग बंद करून, सर्व्हिस बंद करून काय मिळणार आहे तुम्हाला? ठाणेकर लोकांना ज्या सुविधा पाहिजेत त्या तुम्ही दिल्याच पाहिजेत, पण त्यांचे पोटावर त्या गोरगरिबांच्या
पोटावर आणि पाठीवर लाथा मारू नका. तेही लोक आहेत, त्यांचेसुद्धा कुटुंब असतील, फॅमिली आहेत. काय करावं त्यांनी? म्हणजे तुम्हाला हे बिल्डर चालतात, ह्यांच्यासाठी तुम्ही रेड कार्पेट पाय घड्या घालून ठेवाल, कारण ते तुम्हाला काहीतरी तुम्हाला म्हणजे तुमच्या अधिकाऱ्यांना किंवा काहीतरी त्यांचा चालू असेल, चालू द्या, आम्हाला त्याबद्दल काय म्हणणं नाही. पण आमच्या ठाणेकर जनतेच्या गोरगरिबांवर पोटांवर मारू नका, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पक्षातर्फे आमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यातर्फे तुम्हाला नम्र विनंती आहे. कळवा पोलीस स्टेशननं दरोड्याच्या अतिगंभीर गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा नसताना केवळ तांत्रिक कौशल्याच्या जोरावर तपास करून गुन्हा उघडकीस आणत एक मोठा गुन्हा उकललाय. फिर्यादी रियाज इब्राहिम पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 एप्रिलला भिवंडीहून वाशी इथे जात असताना खारेगाव टोलनाक्यानजीकच्या निर्जन रस्त्यावर 4 अज्ञात आरोपींनी रिक्षेचा पाठलाग करत चाकू आणि रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील 13 लाखाची रोकड लंपास केली. या गंभीर प्रकरणात कळवा इथे गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासाला वेग देण्यात आला. 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून साक्षीदारांची माहिती घेऊन गुप्त बातमीदाराच्या मदतीनं तांत्रिक पद्धतीनं तपास करून आरोपी फैजान अन्सारी याला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडून चौकशीअंती गुन्ह्याची कबुली मिळाली. त्याच्या माहितीवरून विवेक वाघमोडे आणि मयूर पाटील या 2 साथीदारांना अटक करण्यात आले. ही यशस्वी कारवाई उपायुक्त परिमंडळ 1 ठाणे उत्तम कोळेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. गुन्ह्यात कोणताही ठोस पुरावा नसताना फक्त तांत्रिक कौशल्य आणि अथक प्रयत्नांनी पुन्हा गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल कळवा पोलीस स्टेशनच्या संपूर्ण पथकाचं कौतुक होत आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी खाडी क्षेत्राजवळील 54 वर्षीय फरहत इकलाल अहमद शेख यांची निर्घृण हत्या करून त्यांचा गळा कापून खाडीत फेकून देण्यात आला होता. त्यांचा मान कापल्यानंतर त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला. भिवंडी भोईवाडा पोलीस स्टेशन परिसरातील करिवाला गावाच्या परिसरात एक डोकं नसलेला मृतदेह आढळला. भिवंडीच्या खाडीत सापडलेल्या एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह फरहत इखलाक अहमद शेख या भिवंडी करिवली गावात एक यंत्रमाग चालवतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. भिवंडी गुन्हे शाखा घटक 2 या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना माहिती मिळाली की मृत शेख यांचं भिवंडीमधील एक पॉवरलूम आहे आणि लूम मालक फरहत इखलाक अहमद शेख यांनी त्यांच्या 21 वर्षीय कामगार काजूकुमार राजेंद्र राम यांच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली होती, जी त्यानं नाकारली. या शारीरिक सुखाचा राग मनात ठेवून आरोपी राजेंद्र रामने लूम मालकावर बलात्कार केला. फरहत इखलाल अहमद शेख याचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचा गळा चिरून मृतदेह भिवंडीच्या नाल्यात फेकून देण्यात आला. ठाणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अमरसिंग जाधव यांनी यावेळेला पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री गेले धावून. 26 एप्रिल रोजी राबवणार शिक्षण परिषद आणि नालेसफाईच्या कामाची आयुक्तांनी केली पाहणी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.